गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आणि या विषयावर बोलण्यासाठी नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर आपल्यासोबत. काय सांगाल, 3 दिवस झाले जरांगे पाटील उपोषण करतात, अजून तोडगा निघाला नाही. निश्चित मनोज दादा जरांगे पाटील हे आंदोलन करत आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत आणि निश्चित सरकारने त्याबद्दल हालचाली सुरू केलेल्या आहेत. बैठकांचं सत्र चालू आहे आणि आपण पाहताय आत्ताच मी थोड्या वेळाखाली पाहिलं की उपसमितीची बैठक झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मला विश्वास आहे सरकार यामध्ये तोडगा काढेल आणि मराठा समाजाला न्याय त्या ठिकाणी देईल अशी या ठिकाणी मला खात्री आहे. आपण बघतोय पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी तुम्ही किटचं वाटप केलं, पण जे आंदोलक मुंबईत दाखल झाले होते त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती, स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती, त्या भागातली जी आहे ती दुकानं खाण्याची ती बंद केली असा आरोप सुद्धा आंदोलकाचा होता. निश्चित मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये गेला आणि मराठा समाज जे काही गरजवंत मराठे आहेत त्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि मराठा समाज त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये गेला. मोठ्या प्रमाणामध्ये समाज एकत्र आल्याच्या नंतर गैरसोय त्या ठिकाणी दिसून येते. ज्या पद्धतीनं ज्या लोकांना मदत करायची आहे त्या लोकांनी मदत केलेली आहे. आम्ही पण काही लोकांना मदत त्या ठिकाणी करण्याची भूमिका घेतलेली आहे, कारण तर शेवटी माणूस म्हणून आपण माणसाला मदत केली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही पण त्या ठिकाणी मदतीचं धोरण ठेवलं आणि ज्या पद्धतीने ज्या लोकांना अन्न असेल पाणी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडत होता आणि त्यामुळं खरंच आंदोलकांची गैरसोय या ठिकाणी दिसून आली आणि निश्चित मला खात्री आहे की सरकारसुद्धा यामध्ये तोडगा काढेल आणि मनोजदादा जरांगे पाटील हे जे काही उपोषणाला बसलेले आहेत त्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आमची आहे. निश्चित यामध्ये सरकार तोडगा काढेल या ठिकाणी मला विश्वास आहे. निश्चित आपण बघतोय हे होते नांदेड दक्षिण शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंढारकर ज्यांनी मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.